आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। सिनेस्टाईल पाठलाग करून गोरक्षकांनी साक्रीमध्ये गोवंशांना जीवदान दिले। गोमातेला कत्तलखान्यात नेणाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त करीत जमावाने वाहनाची तोडफोड केली। या घटनेनंतर साक्री परिसरात तणाव सदृश्य स्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून वाहनासह 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। साक्री तालुक्यातील मालपूर कासारे येथून MH39D 1705 क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून कत्तलीसाठी गुरांची तस्करी होत असल्याची गुप्त बातमी काल रात्री गोरक्षक प्रणील मंडलिक यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांच्यासह गोरक्षकांनी या कारचा शोध घेत पाठलाग सुरू केला। या दरम्यान ठिकठिकाणी गोरक्षक ट्रॅप लावून थांबलेले होते। ही कार साक्रीत दाखल झाल्यानंतर साक्रीतील गोरक्षक ललित गवळी, भरत रामोळे व इतरांनी कारला अडवण्याचा प्रयत्न केला। त्यातच कार चालकाने भरधाव वेगाने वाहन पळवून धुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याकडे नेले। त्यानंतर गोरक्षकाने देखील कारचा पाठलाग सुरू केला। त्या वाहनाचे टायर फुटले। त्यानंतर कार चालकाने वाहन सुमालती हॉस्पिटल जवळ थांबवले। त्यानंतर वैभव भिंगारे, नागेश निकम, सचिन महाजन, सागर चौधरी, दीपक खरात असे गोळा झाले। त्यांनी वाहनाची पाहणी केली असता डिक्कीमध्ये 3 गोवंश व मधल्या सीटावर 2 गोवंश जनावरांना कोंबलेले दिसून आले। चालकाने त्याचे नाव शेख अनीस शेख रशीद व 31 राहणार कमालपुरा, नवीन बस स्टँड, मच्छी बाजार, मालेगाव असे सांगितले। धुळ्यातील AB फाउंडेशन आणि प्रतीकदादा करपे मित्र परिवारातर्फे दिनांक 19 एप्रिल रोजी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे। शिबिरात मोफत तपासणी होणार असून आतापर्यंत 2000 पर्यंत रुग्णांनी नोंदणी केली आहे। तरी नागरिकांनी नोंदणी करून शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन माजी महापौर प्रदीप करपे यांनी केलं आहे। प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, आमदार राम बधाणे, भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार मंजुळा गावित, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, आयुक्त अमिता दगडे पाटील, आमदार राजेश पाडवी आदींसह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। सकाळी 10 ते दुपारी 2 या दरम्यान शहरातील 80 फुटी रोडवरील मनमाड जीन पाण्याच्या टाकीजवळ होणाऱ्या या शिबिरात सर्व 1560 वैद्यकीय तपासण्या, उपचारांसह मोफत शस्त्रक्रिया होणार आहे। शिबिरासाठी नाव नोंदणी सुरू असून आतापर्यंत 2000 रुग्णांनी नोंदणी केली आहे। नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी महापौर प्रदीप करपे यांनी पत्रकार परिषदेत केले। या शिबिरासाठी घरोघरी जाऊन नाव नोंदणी केली जात आहे। आतापर्यंत 2000च्या वर रुग्णांची नोंदणी झाली आहे। शिबिराला हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह विविध रुग्णालयातील 50 ते 60 डॉक्टरांची टीम उपस्थित असणार आहे। 25 ते 30% दरामध्ये गोरगरीब पेशंटसाठी आपण तिथे उपलब्ध केली होती। पण आता हे जे मोफत महाआरोग्य शिबिर आहे यामध्ये आमचे सर्व मित्र परिवार, रमणप्पा असतील, राजेंद्र गायकवाड असतील, उपस्थित असलेले आमचे सर्व मित्र परिवार, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पण, आणि त्यात सर्वात सिंहाचा मोठा वाटा म्हणून कमलेशजी देवरे साहेब हे त्याचा सर्व अभ्यास करून त्या महाआरोग्य शिबिराचं कसं गोरगरीब जनतेला फायदा होईल याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। तुमचे चिरंजीव आयोजक म्हणून प्रदीप करपे त्यांच्याबरोबर काम करत आहेत। या आरोग्य सेवामध्ये आम्ही सर्वांना विनंती केली, आवाहन केलं की आपण आपले घरातले कोणी नातेवाईक असतील, आई वडील असतील, वयस्कर नातेवाईक असतील, त्यांनी सर्वांनी आणि जे रुग्ण असतील, पेशंट असतील, त्यांनी सर्वांनी या आरोग्य शिबिराचा फायदा घ्यावा, लाभ घ्यावा अशी आम्ही विनंती पण केलेली आहे। आणि पॉम्पलेट घरोघरी वाटून नोंदणी करण्यासाठी घरोघरी आम्ही प्रयत्नही केला आहे आणि बरेचशा लोकांनी उत्स्फूर्तपणे नोंदणी देऊन केलेली आहे। स्वतःहून उत्स्फूर्तपणे या आरोग्य शिबिरासाठी 1500 ते 2000 लोकांनी आतापर्यंत नोंदणी केली। अजून 4 दिवस बाकी आहे।
त्याप्रमाणे जास्तीत जास्त पेशंट कसे तपासले जातील आणि जास्तीत जास्त लोकांना कसं आरोग्याची सेवा दिली जाईल अशी आमची सर्व टीम इथे उपस्थित असलेले काम करणार आहे. आणि हा एकच उद्देश आहे की जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यापर्यंत हा लाभ मिळाला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने एवढी मोठी स्कीम उभी दिलेली आहे, त्यांना कोणीतरी मध्यस्थी लागतो, त्यामधून आम्ही सर्व काम करणार आहोत. यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आपल्याला पण विनंती आहे की आपण त्या महाआरोग्य शिबिराचं आम्ही सांगितलेल्या उद्देशाप्रमाणे ज्या ज्या पेशंटला आपल्याला सांगता येईल आणि त्यांना याचा लाभ घेता येईल असा प्रयत्न करावा आणि आपल्या माध्यमातून ही जाहिरात करावी आणि प्रयत्न करावा त्या लोकांना आमच्यापर्यंत पोहोचवायचा. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर पण आम्ही तिथे घेतलेलं आहे. आमच्यामध्ये कमीत कमी 50+ ते 100पर्यंत रक्तदान शिबिराचे आमचे कार्यकर्ते आणि मित्र ते सर्व करणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचाही कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. जी सिव्हिल हॉस्पिटललाच रक्तदान द्यायचं आणि जे काही लॅब आहे ते गोरगरिबांसाठी फक्त लागलेलाच खर्च घेतात, पैसे जास्त घेत नाही अशा लोकांना बघून आम्ही ते रक्तदान शिबिरासाठी त्यांनाही बोलवलं आहे. अशा प्रकारचा आमचा हा आरोग्य सेवेचा कार्यक्रम आहे. आपण सर्वांनी याची जाहिरात द्यावी अशी मी सर्वांना. विजेच्या बदललेल्या मीटरमध्ये फेरफार केली असल्याचे सांगून दंड वाचवण्यासाठी 30,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या खाजगी तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. वीज वितरण कंपनीची सध्या मीटर तपासणीची विशेष मोहीम सुरू आहे. तक्रारदार यांचे देवपुरात एक देशी दारूचे दुकान आहे. या दुकानातील विजेचे जुने मीटर बदलवून त्या जागी नवीन मीटर बसवण्यात आले. मात्र बदलवलेल्या जुन्या मीटरमध्ये छेडछाड करून विजेची चोरी केलेली आहे. त्याबाबत तुम्हाला 46,000 रुपयांचा दंड भरावा लागेल अशी भीती तक्रारदाराच्या मनात एका खाजगी इसमाकडून निर्माण करण्यात आली. त्याची सेटलमेंट करायची आहे का, माझी वीज कंपनीच्या कार्यालयात ओळख आहे असे सांगून विश्वास संपादन करण्यात आला. दंडाची रक्कम सेटलमेंट करायची असल्यास त्या बदल्यात 30,000 रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी करण्यात आली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच त्याची पडताळणी करण्यात आली. देवपुरातील तक्रारदाराच्या देशी दारूच्या दुकानात लाचेची रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार काल सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास 30,000 रुपये स्वीकारताना NCC कंपनीचा खाजगी तंत्रज्ञ मुकुंद लक्ष्मण दरवडे वय 44 राहणार संत कबीर नगर वलवाडी शिवार देवपूर याला सापळा लावून रंगेहात पकडण्यात आले. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात आज मध्यरात्री 12 वाजता देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी ह्या करीत आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस हवालदार राजन कदम, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बागोल यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कर्मचारी यांनी केली. खानदेश कुलस्वामिनी एकविरा मातेच्या यात्रोत्सवात गर्दीचे नियोजन व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी अत्याधुनिक AI प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून ही विशेष कार्यप्रणाली कार्यान्वित केली आहे. यात्रोत्सवात वापरण्यात येणाऱ्या अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील पहिलाच अनोखा उपक्रम असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली. ही अत्याधुनिक प्रणाली आयव्हीज टेक सोल्युशन या स्थानिक स्टार्टअपकडून प्रदान करण्यात आली. या यंत्रणेचा उपयोग गर्दीची गणना व विश्लेषण, चेहरा ओळखणे, फेस रिकग्निशन, अतिगर्दी ओळखणे तसेच गर्दीचे व्यवस्थापन आणि अहवाल प्रणाली यासाठी करण्यात येत आहे. ही तंत्रज्ञान प्रणाली मंदिर परिसर, यात्रेचा मुख्य रस्ता तसेच प्रवेश भागात बसवण्यात आली आहे. सर्व सिस्टीम आंतरराष्ट्रीय स्तरावरील असून भारतात डिझाईन व असेंबल करण्यात आलेली आहे. रिअल टाईम डॅशबोर्ड, स्मार्ट अलर्ट्स आणि अत्यंत अचूक AI विश्लेषणामुळे पोलीस यंत्रणेला प्रभावीपणे कार्य करण्यास मदत झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष पाहणी व मूल्यमापन केले असून ते यामुळे प्रभावित झाले.
त्यांनी आयविजच्या तांत्रिक टीमसोबत समन्वय साधून पोलीस विभागाच्या मदतीने ही व्यवस्था राबवली. आयविज टेक सोल्युशन ही कंपनी पारंपरिक CCTV प्रणालीला AI तंत्रज्ञानाने अपग्रेड करून स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या दिशेने कार्यरत आहे. कंपनीला नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या हस्ते स्मार्ट इन्फ्रा क्षेत्रातील सर्वोत्तम AI स्टार्टअपचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आयविजचे संस्थापक जयेश चौधरी व तेजस चौधरी, तंत्रसहाय्यक तेजस बागोल यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण व्यवस्था यशस्वीपणे कार्यान्वित केली गेली असून हे मॉडेल भविष्यात महाराष्ट्रातील मोठ्या समारंभामध्ये लागू केले जाऊ शकते. इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स शाखेचे राज्यस्तरीय मध्य सत्र उन्हाळी अधिवेशन हे धुळे येथे 19 आणि 20 एप्रिल रोजी बालरोग तज्ज्ञांनी आयोजित केलेले आहे. परिषदेचे नाव खानदेश कॉम असे ठेवण्यात आले आहे. अशी ही परिषद प्रथमच धुळ्यात आयोजित केलेली आहे, अशी माहिती धुळ्याच्या या परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉक्टर संजय जोशी व आयोजन सचिव डॉक्टर महेश अहिराव यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. लहान मुलांच्या बाबतीत आरोग्यविषयक वेगवेगळे निर्णय तसेच वेगवेगळे शोध निबंध प्रसिद्ध करण्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये बालरोग तज्ज्ञांची एक संस्था कार्यरत असते. तिला इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स असे म्हणतात. या संस्थेचे प्रत्येक राज्यामध्ये एक शाखा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील महाराष्ट्र बालरोग तज्ज्ञांची एक संघटना आहे. तिला महाराष्ट्रात IAP असे म्हणतात. सदर परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधील अनेक बालरोग तज्ज्ञ भाग घेणार आहेत. या परिषदेमध्ये साधारणपणे 300 ते 400 बालरोग तज्ज्ञ असतील असा अंदाज आहे. ही परिषद मुख्यतः आपल्या खानदेशातील म्हणजेच धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच या परिषदेचे नाव खानदेश कॉन असे ठेवण्यात आलेले आहे. अशी ही परिषद धुळ्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली आहे. आपला धुळे जिल्हा हा लहान मुलांमधील मुख्य 2 आजारांमुळे त्रस्त आहे. पहिला आजार म्हणजे सिकल सेल ॲनेमिया किंवा थॅलेसेमिया. हा आजार आपल्या सातपुड्याच्या भागांमध्ये प्रामुख्याने आढळतो आणि दुसरा आजार म्हणजे कुपोषण. या 2 आजारांमुळे बालरोग तज्ज्ञांपुढे एक मोठे आव्हान या जिल्ह्यांमध्ये आहे. या परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमधून नामवंत बालरोग तज्ज्ञ येऊन व्याख्यान देणार आहेत. शनिवारी आणि रविवारी, शनिवारी विशेषतः वेगवेगळ्या लशी ज्या असतात त्याच्यावरती चर्चा होणार. म्हणजे आतापर्यंत आपण लहानपणापासून घेतलेलं आहे किंवा BCG, पोलिओ, कावीळ वगैरे वगैरे लशी असतात. त्यामध्ये नवीन नवीन काय शोध निघालेले आहेत किंवा त्याच्यात काय नवीन नवीन फायदे आहेत किंवा नवीन कोणत्या लशी आलेल्या आहेत. तसेच आता गव्हर्नमेंटमध्ये जे वॅक्सिनेशन चालू आहे त्याच्यामध्ये आणखी नवीन नवीन काही गोष्टी आलेल्या आहेत. नंतर आपण श्वानदंश म्हणतो किंवा डॉग बाईट म्हणतो, त्याच्यानंतर नवीन काय निघालेलं आहे किंवा असे अनेक विभाग आहेत. तर त्या लशींवरती संपूर्ण वर्कशॉप जे आहे ते पहिल्या दिवशी घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये जवळपास 6 ते 8 तास हे वर्कशॉप चालणार आहे आणि यासाठी औरंगाबाद, नागपूर, इकडनं कोल्हापूर, इकडनं तज्ज्ञ मंडळी येऊन आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे. आणि ते मार्गदर्शन करताना मग आपल्या धुळे जिल्ह्यातील जेवढे जवळपास खानदेशातील सगळे बालरोग तज्ज्ञ उपस्थित राहतील आणि यांना नक्कीच फायदा होईल. या वेगवेगळ्या याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये लहान मुलांमधील हृदयरोग आजार, लहान मुलांमधील दमा, लहान मुलांमधील स्थूलपणा असे अनेक आम्ही हे घेतलेले आहेत, कार्यक्रम घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हे काही डॉक्टर्स आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतील. त्याच्यामध्ये चलचित्र पण असतील. त्याच्यानंतर ह्याच्याबरोबरच आम्ही 2 परिसंवाद ठेवलेले आहेत की ज्या परिसंवादामध्ये एक परिसंवाद जो आहे ते आपले जे सिनियर बालरोग तज्ज्ञ होते डॉक्टर GR आगेवाल यांच्या नावाने एक परिसंवाद ठेवलेला आहे. आणि आताही अजूनही जे ऍक्टिव्ह आहेत, आमचे आयडॉल आहेत, आदर्श आहेत, असे डॉक्टर DK काबरे सर यांच्या नावाने एक आम्ही परिसंवाद आयोजित केलेला आहे. असे 2 परिसंवाद आम्ही आयोजित केलेले आहेत. आणि या परिसंवादामध्ये पण मोठ्या म्हणजे पौगंडावस्थेत मुलांना कोणकोणत्या लशी देता येईल, तसेच न्यूमोनियाचे काय काय नवीन प्रकार आहे, ट्रीटमेंट आहे, याच्यावरती हा विशेष संवाद होणार आहे. ह्या परिषदेला आम्हाला मुख्य म्हणजे आमच्या महाराष्ट्र IAPचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाकमोडे सर जे नागपूरहून येतात, तसंच सेक्रेटरी डॉक्टर अमोल पवार की जे ॲक्च्युली आपल्या खानदेशातलेच आहेत
आणि जे सकाळला असतात ते सेक्रेटरी आहेत आणि ट्रेजरर डॉक्टर रवींद्र सोनवणे यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे. आणि त्यांच्या या सहकार्यामुळेच ही परिषद आहे ही आम्ही या ठिकाणी आयोजित होऊ शकलेली आहे. ही परिषद आयोजित करणं हा एका माणसाचं काम नसतं. ते आमच्या धुळ्यातील सर्व बालरोग तज्ञ संघटना याच्यासाठी झटत आहेत. धुळे, नंदुरबार इथले सगळे बालरोग तज्ञ याच्यासाठी अहोरात्र झटत आहेत. विशेषतः मी नाव घेईन डॉक्टर महेश आयराव सर, डॉक्टर जगदीश मात्रे, डॉक्टर अरुणा जोशी, डॉक्टर नीता आटकर, डॉक्टर जयंत देवरे, डॉक्टर सुनील पगारे, डॉक्टर विलास वाडेले, डॉक्टर सुरेश वसईकर, डॉक्टर राजेश अग्रवाल, डॉक्टर पुरुषोत्तम राठी, डॉक्टर सचिन ढवळे, आमचे अध्यक्ष डॉक्टर तुषार कानडे, डॉक्टर परीक्षित देवरे, डॉक्टर दादाभाई पाटील, डॉक्टर अविनाश सेंदाळे, डॉक्टर अभिनय दरोडे, डॉक्टर कुणाल मेहता, डॉक्टर योगेश सावंके, डॉक्टर स्वाती सोनवणे, डॉक्टर मिलिंद सनेर, डॉक्टर सिद्धार्थ पाटील, डॉक्टर सुधीर संघवी, डॉक्टर श्री निलेश जाधव, आमचे असिस्टंट श्री हेमंत चौधरी, आमचा विवेक भंडारी, या सगळ्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी खूप मदत केलेली आहे, खूप मेहनत घेतलेली आहे. आणि अशा हा कार्यक्रम हा 2 दिवसाचा आहे. हा महत्त्वाचं म्हणजे हा प्रथम होतोय धुळे जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे ह्या कार्यक्रमाला विशेष आमच्या दृष्टीने महत्त्व आहे. महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र राज्य कैलासवासी बापूसाहेब गदमाळी गुरुजी व्याख्यानमाला समितीतर्फे आयोजित महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व बापूसाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त 12 एप्रिल रोजी घेतलेल्या गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना आज पारितोषिक वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम धुळे शहरातील प्लॉट नंबर 55 सत्संग कॉलनी देवपूर धुळे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था धुळेच्या संचालिका सौ आशाताई सुनील सोनवणे ह्या उपस्थित होत्या. सौ भारतीताई माळी, सभागृह नेते महानगरपालिका श्रीमती देवकाताई पाटील, गद माळी गुरुजी शिक्षण संस्था धुळे संचालिका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आकाशवाणी दूरदर्शनचे कलाकार VN बिरारी सर यांच्या हस्ते करण्यात आले. आयोजित स्पर्धेला परीक्षक म्हणून संगीत विशारद रवींद्र भाऊरा अहिरे, संगीत गीत तज्ञ गणपत कासार, संगीत विशारद प्राध्यापक डॉक्टर सौ गायत्रीताई पारिजात चव्हाण आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजक प्रदेशाध्यक्ष महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र राज्याचे प्राध्यापक अण्णा माळी, महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे हे होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम धुळे शहरातील देवपूर येथील प्लॉट नंबर 55 सत्संग कॉलनी येथे पार पडला. या ठिकाणी तयार केली आहे ती व्याख्यानमाला समिती आणि महात्मा फुले विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा एक सप्ताह साजरी केला. 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जी आपण जयंती असते तर त्या दिवशी गीत गायन स्पर्धेचा एक छान असा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला. आपण बघितलं स्पर्धकांना आपण बक्षिसं दिली, विजेते बक्षिसं या ठिकाणी दिली. त्याचप्रमाणे 14 एप्रिलला देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन आणि काही वैचारिक लेखांचं प्रकाशन असा एक कार्यक्रम केला. आणि आज 17 एप्रिलला उद्यान पंडित कैलासवासी बापूसाहेब गदमाळी गुरुजी यांची पुण्यतिथी आपण या ठिकाणी त्या निमित्ताने एक अभिवादनाचा कार्यक्रम आणि जे स्पर्धक आहेत त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असा हा सप्ताहभर या ठिकाणी आपण हे कार्यक्रम साजरे केले. त्याच पद्धतीने आपल्या समाजातील किंवा आपल्या संस्थेतील जे काही गुणी विद्यार्थी आहेत किंवा समाजामध्ये ज्यांनी काही चांगलं काम केलेलं आहे, एक त्या ठिकाणी ते एक आपले आयडॉल ठरावेत अशा पद्धतीचं ज्यांनी काम केलं त्या गुणवंतांचा देखील मान्यवरांचा देखील सत्काराचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. अशा पद्धतीने आज या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब दिलीप दयारामजी सोनवणे, संस्थेचे ट्रस्टी ॲडव्होकेट बाळासाहेबजी सोनवणे, त्यांचा आपण या ठिकाणी जननायक म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. ते उद्यान पंडित बापूसाहेब गदमाळी गुरुजी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब मोहन दयारामजी सोनवणे, सभागृह नेत्या आमच्या भगिनी माननीय भारतीताई माळी, प्राचार्य माननीय BNG जाधव सर,
त्याच पद्धतीने आपल्या महाजन हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक ज्यांनी मागे आपल्याला या ठिकाणी एक छान असं मार्गदर्शन केलं, या वयात देखील ते अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत आणि आपल्या सर्वांच्या पाठीवर ते कौतुकाची थाप देतात असे आप्पासाहेब विश्रामजी बिरारी सर, आपल्या संस्थेचे संचालक आणि ऐराणी कलाकार, जे आपल्या संस्थेचे माजी कार्याध्यक्ष अण्णासाहेब शंकररावजी माळी यांचा वारसा पुढे या ठिकाणी चालवत आहे, ते आमचे सहकारी माननीय विजयजी नाना जगताप, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्मार सर, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस जाधव सर, मनसारामजी माजी मुख्याध्यापक मनसारामजी माळी, महाजन हायस्कूलचे उपमुख्याध्यापक आपले ए बागुल सर, ए म्हणजे ते नावच होऊन गेले, अधिकारी बागुल म्हणायला पाहिजे. या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले माननीय स्पर्धक, आमचे मित्र नंदावरे साहेब, महात्मा फुले विचार मंचचे आपले अध्यक्ष अण्णा माळी सर, उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनींनो. धुळ्यातील मोराणे उपनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे यंदाही 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी यावेळी बुद्धवंदना म्हणून भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. मोराणे उपनगर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोराणे उपनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांच्यातर्फे जयंती साजरी करताना बुद्धवंदना घेऊन भीमगीते सादर करण्यात आली. तसेच शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील व ॲडव्होकेट विवेक सूर्यवंशी, शिवसेना उपजिल्हा संघटिका सुनीता वाघ, इंजिनियर प्रशांत वाघ, मोराणे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य मयूर ठाकरे, नगरसेवक रावसाहेब नांद्रे, किरण वाघ, प्रताप सोनवणे, भाऊसाहेब वानखेडे, नचिकेत सोनवणे, विनोद शिरसाट, सागर घोडेस्वार, विशाल शिंदे, कुलभूषण वाघ, सागर धिवरे, गुलाब शिंदे, मानसाराम नगराळे, भटू नागमल, विशाल नगराळे, नाना कदम, अमर बोरकर, महेश वाघ, बाळू थोरात, बॉबी मंगळे, संतोष शिरसाट, वंदना शिंदे, सपना शिरसाट, सविता नागमल व संपूर्ण महिला आघाडी यांचे या कार्यक्रमाला योगदान लाभले. त्याचप्रमाणे भीम जयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी खूप छान पद्धतीने नियोजन करून भीम जयंतीचा कार्यक्रम आनंदाने व जल्लोषाने पार पाडला. यावेळी गावातील सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. ताईंना म्हटलं मी मोराण्याला निघाली आहे, आमच्या मोराण्याला कार्यक्रम सुरू झालेला आहे तर तुम्ही या. मी त्यांना सांगताना सांगितलं की बाबा आम्ही जरी कार्यक्रम घेतो पण मोराण्यातील संपूर्ण ग्रामस्थ सर्वांनी आम्हाला आधीपासून, माझे वडील होते, अगदी बालपण त्यांचं इथं गेलं तेव्हापासून सर्वांनी सपोर्ट केला आणि आपल्या ह्या गावात कुठल्याही पद्धतीचा जातीभेद नाही आणि आम्ही जरी इथं मुठभर असलो पण सर्व मिळून, सर्व समाज मिळून आम्ही इथे ही जयंती साजरी करतो. म्हणून मला माझ्या गावाचा अभिमान आहे आणि ह्या लेकीला ह्या गावाने सन्मान दिलाय, पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलेला आहे त्यांनी मला आणि मी हे कधीही विसरू शकत नाही. म्हणून ह्या गावातली एक एक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही माझ्या गावासाठी आले ह्याच्यासाठी मला खूप बरं वाटलं. जयंती पण साजरी झाली. तुमचा आभार आमच्या सर्वांच्या वतीने. थँक्यू. मी पण लेख आहे. धुळ्यातील चितोड रोड रस्त्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून वारंवार आंदोलन करून देखील प्रशासन सुस्त असल्याने आज पुन्हा चितोड ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. 5 एप्रिलला रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बसून रास्ता रोको आंदोलन यापूर्वी करण्यात आले होते. त्यानंतरही झोपेच्या सोंग घेतलेल्या प्रशासनाविरुद्ध आज पुन्हा आंदोलनाचे शस्त्र चितोड नागरिक संघर्ष समितीच्या वतीने उगारण्यात आले. रास्ता रोको झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी तालुका पोलीस ठाण्याचे PI अभिषेक पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. तोंडी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले गेले. चितोड रावेर परिसरातील बेकायदेशीर गौण खनिज उपसा बंद व्हावा, मंजूर रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, या रस्त्यावर वाहतूक करणारे हायवा, डंपर ट्रक या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, रमेश नगर, अष्टविनायक नगर, रेणुका नगरसह आदी नगरमधून गौण खनिजाची वाहतूक होऊ देऊ नये अशा मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या.
धुळे जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून उष्मा लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने सर्व संबंधित विभाग प्रमुखांची उष्मा लाट व्यवस्थापन संदर्भात पूर्वतयारी बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली। यावेळी जिल्हाधिकारी श्री पापळकर बोलत होते। बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, कार्यकारी अभियंता आर पाटील, पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व रुग्णालयांमध्ये कोलवाड तयार करावे। रुग्णालयांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या लोकांसाठी खाटांची उपलब्धता करावी। पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा। प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना चांगले उपचार देण्यात यावे। ज्या लोकांना घरात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सोय नाही त्यांच्यासाठी तात्पुरती निवारा केंद्रे उभारावीत। उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचवण्यासाठी पथके तयार ठेवावीत। बाजार, प्रमुख कार्यालय, बस स्टँड, टॅक्सी स्टँड, रिक्षा स्टँड आदी सार्वजनिक ठिकाणी पुरेशी सावलीची व्यवस्था करावी। तसेच सदर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी। पंखा, कूलर इत्यादी नादुरुस्त असल्यास त्वरित दुरुस्त करावे। सार्वजनिक ठिकाणी उष्णतेच्या लाटेशी संबंधित घ्यावयाची काळजी संदर्भात पोस्टर्स, बॅनर्स लावावेत। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात आणि त्याच्या वापराबाबत आवश्यक त्या सूचना लिहाव्यात। सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा सुरळीत राहील आणि प्रतीक्षा क्षेत्रावर सावली, पाणी आणि पंखे यांची सोय करावी। बस स्थानकावर पाण्याची सोय, पंखे सुस्थितीत असावेत। उष्णतेच्या लाट्यामुळे आरोग्यविषयी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते। त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर यांनी केले। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।